मोठमोठ्या संघांचे सामने आपल्याला इथे थरारक सामने असे पाहावयास मिळाले आणि आजचा हा मेगा फायनलचा हा राऊंड या राऊंडमध्ये आपल्याला खूप छान असं क्रिकेट पाहावयास मिळेल। तर संदीप दाजी लकडे जिल्हा संघटक मनसे यांच्या या अध्यक्षतेखाली ही खेळवलेली टुर्नामेंट या टुर्नामेंटचा आजचा हा मेगा फायनलचा दिवस तर आत्तापर्यंत आपण खूप छान असे सामने पाहिले आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालू असलेल्या या सामन्यांमध्ये आजचे जे मेगा फायनलचा जो सामना आहे तो 4 षटकांचा खेळला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आणि फलंदाजीसाठी गेलेले आहेत ते मंगेश आणि स्ट्राइकला आहे ते मंगेश वैती। आपल्या सेमीफायनल मध्ये ज्यांनी जो थरार केला होता तो थराच कंटिन्यू करताना उत्कृष्ट असा लांबवर टोललेला चेंडू आणि लो मॅन लँडमध्ये लँड करताना चेंडू आणि त्या चेंडूवर मिळालेल्या 2 धावा आणि आपला फॉर्म कंटिन्यू ठेवताना मंगेश वैती त्याच शैलीमध्ये आणि त्याच स्टाईलमध्ये गोलंदाजीचा फरशा मारताना पहिल्याच चेंडूवर उंच टोललेला चेंडू आणि त्या चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी रवी बुंबक। खूप छान असा भेदक गोलंदाजी करताना रवी बुंबक आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवताना आणि त्याच्या समोर त्यांचा सामना करताना मंगेश वैती सेमीफायनलमध्ये या फलंदाजांनी अक्षरशः 12 चेंडूमध्ये 30 धावा कुठल्या होत्या आणि त्याच शैलीमध्ये उंच 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 असा भिरकावून दिला तो चेंडू जातो सीमापार षटकार। आपला तोच फॉर्म तोच थरार आणि तोच स्टाईलमध्ये लांब असा फेकून दिलेला हा चेंडू आणि त्या चेंडूवर मिळालेल्या 6 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 8। खूप छान असा फलंदाजीचं प्रदर्शन करताना रवी बुंबक यांचा समाचार घेताना मंगेश यांनी आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलेला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार षटकार। खूप छान रवी बुंबक यांचा समाचार घेताना लागोपाठ 2 चेंडूंवर खूप लांबवर असे खोदून काढलेला हा चेंडू आणि चेंडू जातो सीमापार षटकाराच्या जोरावर धावसंख्या झाली ती 14। इष्टियक आणि मंगेश सलामीला गेले फलंदाज आणि 9 चेंडू रवी बुंबक यांचा चांगला समाचार घेताना आपल्या 4 चेंडूवर 15 धावा खर्च केलेल्या आहेत त्या रवी बुंबक यांनी आणि मंगेश आपला जो सेमीफायनल मध्ये त्यांनी जो सुरुवात केली होती ती सुरुवात कंटिन्यू ठेवताना पुन्हा एकदा वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 14 वर खेळताना मंगेश क्रिकेटसाठी पुढचा चेंडू घेऊन रवी बुंबक
उत्कृष्ट असा टोललेला चेंडू एक धाव घेऊन येते यशस्वी. रवी आपला षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इष्टगायक यांनीही खूप छान असा टोललेला चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या जोरावर धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती एक षटकाच्या समाप्तीनंतर 20. खूप छान अशी सुरुवात करून दिलेली आहे ती साईराज शिपिंग सर्व्हिस चे फलंदाज मंगेश आणि इश्तियाक या दोन्ही फलंदाजाने आपल्या संघासाठी 20 धावांची एक छान अशी पॉवर प्लेमध्ये छान अशी सुरुवात करून दिलेली आहे. पुढचा गोलंदाजाचं नाव साहिल. आजचा हा मेगा फायनलचा सामना आणि त्या सामन्यात एकमेकांसमोर हा साईराज शिपिंग सर्व्हिस विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक हे दोन्ही नावाजलेले संघ आणि नावाजलेल्या संघांमध्ये खूप नावाजलेले असे खेळाडू. प्रेक्षक जवळजवळ 3 वाजलेले आहेत. 3 वाजलेले तरी प्रेक्षक आपल्याला प्रेक्षकांची लाभलेले आहेत. मंगेश वैतींचा साहिल आपला चेंडू पुढचा चेंडू घेऊन साहिल यांना आणि पुन्हा एकदा टोललेला हा चेंडू खूप छान असं तिथे क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे ती 21. पुढचा चेंडू घेऊन साहिल आणि उंच पुरा असा हा टोलवलेला चेंडू जातो सीमारेच्या पार. 6 धावांसाठी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती दोन्ही फलंदाज मंगेश आणि ईशा आपल्या संघासाठी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करताना खूप लांबवर असा हा टोलवलेला चेंडू व्यासपीठाला मानवंदना देताना आपल्याला लाभलेले आयोजक संदीप दाजी लकडे प्रेक्षकांमध्ये क्रिकेटचा आनंद घेताना आणि ईशक आणि मंगेश यांनी खूप छान असा समाचार घेताना समोरच्या चेंडूवर आणि पुन्हा एकदा आणि ईशक झेल बाद होताना दोन्ही संघाचे 12वे खेळाडू अमित त्यांनी ईशक यांची जागा भरून काढण्यासाठी खूप छान अशी कॅच घेतलेली आहे ती अमित नाईक आणि ईशक यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते रोहित भालेराव आणि प्रेक्षकांची जवळजवळ 50,000 प्रेक्षक लाईव्ह बघत आहेत या सामन्याचे थेट प्रक्षेपण. आणि या बॅनरच्या खाली क्रिकेटचा आनंद घेताना प्रेक्षक वर्ग रात्रीचे 3 वाजलेले असताना सुद्धा प्रेक्षक वर्गाचा एवढा प्रतिसाद आणि लाईव्हमध्ये जवळजवळ 50,000 प्रेक्षक आपल्याला लाईव्ह बघताना
46,326 लाईव्ह प्रेक्षक आपल्याला या टायमाला बघतायत. आणि आपल्या षटकातील साहिल चौथा चेंडू घेऊन रोहित भालेराव. मंगेश आपला फॉर्म कायम ठेवताना 7 चेंडूवर 16 धावा कुठलेल्या आहेत. त्या मंगेश नावाचे जे खेळाडू आहेत ते अत्यंत हुशार आणि खूप खुकार असे बॅट्समन आहेत. पुढचा चेंडू घेऊन साहिल रोहित भालेराव येणार. रोहित भालेरावांना काही समजलं नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या प्रस्थानामध्ये. धावधोक्यात कुठल्याही प्रकारची वाढ नाही. धावसंख्या होते ती 1 विकेटच्या पतनानंतर 27. दुसरं षटक मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकातील हा 5वा चेंडू घेऊन येत आहेत ते साहिल आपला पुढचा चेंडू घेऊन रोहित भालेराव यांना आणि अवैध चेंडू. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील 4थ्या चेंडूवर अवैध चेंडू आणि धावसंख्येद्वारे धावसंख्या झाली आहे 26. बॅट्समॅन रिव्ह्यू वाईडचा रिव्ह्यू मागितला आहे तो बॅट्समॅन यांनी आणि स्क्रीनवर चेक करताना थर्ड अंपायर. तर हा फेअर डिलिव्हरी आहे. मंगेश आपल्या वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 16 धावांची आतिषबाजी करताना जवळजवळ 6 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत. त्या मंगेशनी मागच्या सेमी फायनलमध्ये 4 षटकार त्यांनी टोलवले होते आणि आजच्या या मेगा फायनलमध्ये त्यांनी जवळजवळ 7 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत आणि आपली 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 27. क्रिकेट बोललं तर एक प्रकारची नशा आहे, एक प्रकारचं व्यसन आहे, एक प्रकारचं क्रिकेटसाठी आज जवळजवळ 3 वाजलेले आहेत तरी प्रेक्षकांची जवळजवळ भरपूर अशी गर्दी आपल्याला इथे सामना पाहावयास मिळत आहे आणि खूप छान असं नियोजन सालिक चषक 2024 ही मेगा फायनलची जी चुरशीची लढत चालू आहे त्या चुरशीच्या लढतमध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि अशा या 2 बलाढ्य संघामध्ये खेळला गेलेला हा सामना. या सामन्यामधील साईराज शिपिंग सर्व्हिसचे रोहित भालेराव आणि मंगेश आपल्या संघासाठी संघाची धावसंख्या पुढचा षटक घेऊन येत आहेत ते प्रसन्नाचा काही चेंडू समजलेला नाहीये तो मंगेश हे आपले फॉर्म कंटिन्यू राखताना मागच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये त्यांनी जवळजवळ 12 चेंडूमध्ये 30 धावा कुठल्या होत्या आणि 4 षटकार लगावले होते आणि आता या मेगा फायनलमध्ये त्यांनी 2 षटकार लांब असे 2 षटकार मारलेले आहेत. आणि रनआउट होऊन परत आहेत ते रोहित भालेराव आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते निखिल. प्रसन्न पाटील आपला पुढचा चेंडू घेऊन मंगेश यांना आणि अवैध असा चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 28-29.
पुढचा चेंडू घेऊन प्रसन्न मंगेश डॉट चेंडू 2.3 पुढचा चेंडू घेऊन प्रसन्न खूप छान असा वन बाउन्स चौकार मंगेश आपल्या 8 चेंडूच्या प्रसन्न
आणखीन एक बिग हिट आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. ऋतिक पाटील आहेत यावेळेला 3 विकेट माघारी जरूर परतल्या परंतु धावा थांबायला तयार नाही आहेत. 40 धावांवर मात्र या ठिकाणी सायराज शिपिंग सर्व्हिसेस विखुरलून जाताना पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 40 झाली आहे. बॉलिंग साठी येत आहेत अमरीश यादव. ऋतिक पाटील ज्यांनी षटकार आता खेळलाय. जोडीला जर पाहिलं तर निखिल जाधव आहेत आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इश्तियाकच्याही बॅटमधून एक षटकार आला. मंगेश वैतीने याही मॅच मध्ये 2 षटकार खेळले. चांगला बॉल अमरीश यादव. पहिलाच बॉल थोडंसं फिरवत आहेत वळवत आहेत आणि डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ऋतिक पाटील आणि त्याचबरोबर निखिल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फायनल मॅच आपण पाहतोय. सायली एक्स ट्रॉफीची फायनल मॅच अंबरनाथ मध्ये. यावेळेला फटका बसलाय. बॉल हवेत आहे परंतु बॉल गोशंकित क्षेत्राच्या दिशेने पाठीमागे बॉल गेला होता ऍक्च्युली. हा आतमध्ये धावून एक धावून मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते 41. ऋतिक पाटील आणखीन एक क्लास ज्या खेळाडूचा पाहायला मिळतो. बेस्ट बॅटर अंडर 24 बिग बॅश मध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतला होता ऋतिक पाटील. यावर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेतला होता. परंतु अमरीश यादव या हंगामात खूप चांगली गोलंदाजी करताना देखील पाहायला मिळाले. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर इकडे पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांचं आव्हान उभं राहतं ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. 42. आणखी एक चांगला स्ट्रोक तिकडे पाहायला मिळतो परंतु दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे केला गेला. धावसंख्या 2 ने पुढे आणि चौथी ओव्हर सुरू असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल तो मात्र आता 44 धावांवर. एका चांगल्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न आहे परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील चांगला आहे. चांगले बॅटर आकाश जांगीड इनफॉर्म बॅटर आहेत. ओमकार केणी आहेत. आज मयूर दातीलकर पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर एक चांगली बॅटिंग लाईनअप या टीमकडे. करण धुळे चांगल्या फॉर्मात आहेत. अमित यावेळेला खुल्या टप्प्याचा बॉल होता त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. एक धाव घेतली गेली. बॉल थोडासा बाजूला गेलाय आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे कंप्लीट होतोय आणि धावसंख्या झाली आहे 46 धावा. धावफलकावर विजयासाठी 47 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमला.
एका आवाजाकडे लक्ष द्या. 46+2 धावांची पेनल्टी 48 आणि 49 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्याच बॉल जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय परंतु वेळीच थांबवलंय आणि एक धाव तिकडे मिळेल.
आकाश जांगीड आणि ओमकार केणी दोघांनी खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि या मॅच मध्ये पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. लक्ष मोठं आहे, 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. सायली एक्स करंडक आपण ट्रॉफी आपण पाहतोय. अंबरनाथ नगरीमध्ये भव्य दिव्य असं आयोजन गेली 6 रात्री आपण या ठिकाणी पाहिलं आणि आता मेगा फायनलची ही मॅच कोण जिंकणार याच्यावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने अतिशय क्लास खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला ओमकार केणी यांच्या बॅटमधून. ओमकार केणी यांच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळालाय. यावेळेला पुलचा फटका खेळलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. गिरीश कोचरेकर एक नामवंत गोलंदाज आहेत. विक्रोली यांचं प्रमुख अस्त्र म्हणून देखील ओळखले जातात. एकूण 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला फटका. ओ अफलातून हिट. आकाश जांगीड लक्ष मोठं आहे परंतु आकाश तुटून पडलेत. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे आकाशची आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर मोठी धावसंख्या उभी राहिली आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक यायचा होता लेग साईडला परंतु शरीराचा वेध घेतला गेला आहे या चेंडूने. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गरज आहे टीमला अशा प्रकारच्या डॉट बॉलची आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झाली ती 12. पहिल्या ओव्हरनंतर 12 धावा. एक बॉल बाकी आहे. यस यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. खूप लांबून मात्र क्षेत्ररक्षक तिकडे येत आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि ओव्हर संपली. पहिली धावसंख्या झाली आहे 14. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 35 धावांची आवश्यकता. 3 ओव्हरमध्ये चौदा धावा. एकूण 50 धावांचा पाठलाग करायचा असताना 14 धावा धावफलकावर झाल्या. 3 ओव्हरमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता. 4 ओव्हरची मॅच फायनल मॅच आहे. अंबरनाथ नगरीमधील पहिली दिवस रात्र पद्धतीची अखिल भारतीय स्पर्धा आपण पाहतोय.
वेगवान चेंडू, वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला ऋतिकडून. समीकरण बदलत आहे. 17 बॉलमध्ये अजूनही 34. पहिल्या बॉल जर पाहिलं तर स्वेर ठरतोय. दुसरा चेंडू, परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 16 धावा. 49चा बाटला करायचा. 16 धावा धाव फलकावर आहेत. फायनल मॅच दोन बलाढ्य संघांमधील. एका बाजूला सैराज शिपिंग सर्व्हिसेस, एका बाजूला जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि शिपिंग. यावेळेला फटका फसलाय, परंतु पाहूया 2 धावांसाठीचा फटका पाहायला मिळेल. धावसंख्या 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा. सायली एक्स मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा अंबरनाथ वासीय खूप वर्ष आठवणीत काढतील. या स्पर्धेच्या असंख्य आठवणी आयुष्यभर लक्षात राहतील. आजपासून 10-15 वर्ष मागे गेले तरी, पुढे गेले तरी पण लक्षात राहील की अशी एक मॅच झाली होती, अशा काही मॅच झाल्या होत्या ज्या लक्षात राहण्यासारख्या असतात. एकोणपन्नास धावांचा पाठलाग करायचा. 18 धावा झाल्यात. वाईट बॉल, वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. योग्य बॉल, योग्य बॉल आहे. अठरा धावा फलकावर. चांगली सुरुवात झाली आहे, परंतु दुसऱ्या डावात दोन्ही बाजूने एका टीमला धावा रोखायच्यात, एका बाजूला जर पाहिलं तर धावा करायच्यात. ही रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संदीप दादा लकडे यांची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आज पूर्णत्वाकडे आलेली आहे. म्हणजे ही स्पर्धा आज
थांबेल, परंतु याच्या आठवणी मात्र अंबरनाथच्या चौकामध्ये पाहायला मिळतील. चर्चा होईल, अंबरनाथच्या प्रत्येक मैदानात चर्चा होईल. हो, संधी जरूर होती, परंतु तेवढं सोपंही नव्हतं. डॉट बॉल येतो हे मात्र खूप महत्वाचं आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 18 वर थांबलेली आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 31. यावेळेला उसळीवाला बॉल होता, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हुक केलं जरूर, परंतु 2 धावा तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. अजूनही 29 पाहिजेत. 13 बॉल 29. आर्यन या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला मात्र थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि बघता बघता या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 21 धावा 21. आणि या धावसंख्या जर पाहिली तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे ती 28. 12 बॉल 28. पहिला बॉल जर पाहिलं तर मुकेश दास यांनी खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय. बॉलला किती वळवलंय. आकाश प्रयत्न करतायत स्ट्रोक खेळण्याचा, परंतु यशस्वी नाही झाले. आता ती वेळ आली आहे ज्यावेळेला एखाद दुसरा मोठा फटका पाहिजे. 11 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. मुकेश दास, आकाश जांगीड यावेळेला एक क्लास कलात्मक फटका खेळलाय, परंतु अडवला देखील गेलाय. आर्यन आले तिकडे. अजूनही जर पाहिलं तर धावसंख्या मॅचला जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 27. सलामीची जोडी आहे. ओमकार केनी आणि आकाश जहांगीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुकेशदाचा हा चेंडू जर पाहिलं तर ऑन साईडला खेळलाय. चांगली फिल्डिंग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या.
व्हाईट बॉल. तिसरी ओव्हर सुरू असताना जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे त्या टीमच्या 25, म्हणजे अजूनही 24 रनची आवश्यकता. 9 बॉल बाकी आहेत. एखादा मोठा फटका मजा येईल मॅच मध्ये. पाहूया, अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. या स्पर्धेच्या काही मिनिटे बाकी आहेत. यावेळेला उडवला बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु फिल्डर दूरवरून येत आहेत. तोपर्यंत 2 धावा. 8 बॉलमध्ये आता मात्र 22. फायनल मॅच, मेगा फायनल या क्रीडा स्पर्धेची. 8-22. रिक्वायर्ड रन रेट हा जे युट्यूबला मॅच पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी 49 धावा करायच्यात. पेनल्टीच्या 2 रन ऍड करून यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 21-8-21. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. वाईड आहे की नाही याकरता. व्हाईट बॉल. 8-21. व्हाईट बॉल. 8-21. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. ओमकार केनी या स्पर्धेत धावा करण्याच्या बाबतीत सर्वात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत. यावेळेला मात्र एक अफलातून स्ट्रोक खेळलाय, ज्याची गरज होती. या 2 बॉलमध्ये एका मोठ्या फटक्याची गरज होती आणि ओमकार केनी यांच्या बॅट मधून मात्र हा स्ट्रोक आलाय. जबरदस्त षटकार. हो, मॅच आता मात्र थोड्या वेळापूर्वी जर असं वाटलं होतं एकतर्फी होते की काय, परंतु ओमकारच्या या षटकाराने मॅचचं गणित बदललंय. स्कोर जर पाहिलं तर आता झालाय 34 धावा. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे. ती 7-15. सुशांत शाबत अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दीपक चव्हाण आणि कंपनी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये 7 बॉल 15. हा बॉल या स्पर्धेच्या दृष्टीने खूप महत्वाचा असेल. मुकेश दास. आणखीन एक जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. दोन बॉलवर 2 षटकार आले आणि माझ्या मध्ये एक वाईट सुद्धा आलंय मध्ये. म्हणजे मागील 2 बॉलवर 13 रन आलेत आणि इकडे थोडंसं मॅचचं गणित बदललं, परंतु मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. ती 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. दीपक गुप्ता शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी फायनल सारखी फायनल या ठिकाणी पाहायला मिळते. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी.
अजूनच आणि ही सलामीची जोडी विशेष म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. 6 बॉल 9. मॅच बॉल मॅच बॉल मॅच बॉल. दीपक गुप्ता फ्रॉम कल्याण. मॅच संपलेली नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण 6-2 ची मॅच गोलंदाजांनी जिंकवली पाहायला मिळाली आहे. 6-7 ची 6-4 ची सुद्धा बॉलरनी काल 6-2 ची पाहिली आहे. त्यामुळे आता 6-9 आहे. परंतु ही सलामीची जोडी चांगली कामगिरी केली आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स साठी. परंतु 6-9 साईराज शिपिंग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक एका बाजूला. पहिलाच बॉल हो आणि पहिला बॉल जर पाहिलं तर धाव येते 5 बॉल मध्ये 8. 3 धावांची ही दरी आहे ती खूप महत्वाची आहे. फायनलचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. कुणाला मिळणार 2 लाख, कुणाला मिळणार 1 लाख. सुशांत साबत आणि दुसऱ्या बाजूला दीपक चव्हाण यांच्यातील मॅच. दोन्ही बॅटर चांगले खेळत आहेत. ओमकार केणी 7 बॉल मध्ये 22 वर खेळत आहेत. आकाश जहांगीर 12 मध्ये 16 वर. 5 मध्ये 8. 5 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अंबरनाथच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पहिल्यांदाच अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू या स्पर्धेत आले अंबरनाथ मध्ये. यावेळेला हवाई हल्ला तर केलाय परंतु पाहूयात जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी आकाश जहांगीर यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. षटकार. चार चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये पण चार मध्ये 2. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाही कारण हे क्षण सारखे सारखे येणार नाहीयेत. पुढल्या वर्षीची वाट पाहावी लागेल. शैली एक्स मित्रमंडळाच्या पुढल्या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आता जर नाही तीन चेंडू मध्ये रिव्ह्यू घेण्यात आलाय बिमरसाठी. नो बॉल. आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने ही स्पर्धा जिंकलेली आहे. मानाची प्रतिष्ठेची सायलेक्स टुर्नामेंट आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली जिंकली. अभिनंदन. सायरा शिपिंग सर्व्हिसेस विक्रोलियन्स उपविजेते या स्पर्धेचे. अभिनंदन रोहित आपलं सुद्धा.